सकाळी सकाळीच पाणी तापते. आजची आईली सुकाट घेऊ. यो बंगलो देखा किती मस्त लोकेशनवर आहे. आणि आता चुली बनवून भेटतात वाटतं. हे देखा बरेच चुली आता तर. पानस्ते गावात येऊन या घरात भाकरी खावायला बसलेलो. मस्तपैकी बुर्जी आणि भाकरी आणलेली आणि ते तर मावशीने पाणी आणून दिला आणि म्हावरा पण खावा भेटला. गोड्या पाण्याचं आईसाठी चाय आणि बटर. चिंबूल पण डोक्यावरच. मस्तच आवाज आहे त्याचा. मग तुम्हाला काय पाहिजे? घरा आल्यावर मस्तपैकी व्ह्यू आणि जेवायला कामेरा, भाकरी आणि बोईटांचा कांजी. तर मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळ सकाळ जायला तलेगावमध्ये आईच्या सोबत आले सुका म्हावरा घेऊन. सुंदर सकाळ. आता मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं आहे. दाखवत आहे. कुठं निघालं? या बसस्थानक. तळेगावचा बसस्थानकावर रांगोली पण मस्त काढल्यात. त्यांचं तरी सण सेलिब्रेट झालं आहे. शिवाजी महाराजांची जयंती पण आत्ता गेली काही दिवसांपूर्वी. ती जाईल असेल. आता गुढीपाडवा होती काल, म्हणजे नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस. आयल्यावर आम्ही सुका म्हावरा घेऊन मस्तपैकी भक्तिगीतांचा पण आवाज येते गावात ना. आज पहिलो गाव तळेगाव. डायरेक्ट तलेगावात आहे आमच्या गावात ना. मंदीला वाकट्यो आणि कोलीम, सुको कोलीम, सुकाट. आणि आज थंडी पण भरपूर लागली, त्यामुळे आयन गरम अंगांचा घातलं. सकाळी सकाळी थंडी. म्हणा आहे ना, बऱ्याच लोकांचं कॉल येतं सुक्या म्हावऱ्यासाठी. कुरिअरचा मी चालू केलेलं ना, त्यामुळं. पण आता काही कारणास्तव आहे ना, कुरिअरने सुका म्हावरा पाठवणं बंद आहे. त्याच्यावर चालू होईल ना तेव्हा मी व्हिडिओद्वारे तुम्हाला परत सांगेनच. आता सध्या बंद आहे. कॉल किंवा मेसेज करू नका शक्यतो. आता येते का, आता एक छोटासा मस्त दुकान आहे बसस्थानकावर. काय घेतलं मावशीने? मावशीला पण माहिती आहे मग. अच्छा. हां. तळेगाव भरपूर मोठं गाव आहे, पण एवढा मोठा शेजार आहे. त्या शेजाऱ्यातनं पण कोण माणसं दिसत नाही. पूर्ण शांतता आहे. देखा सकाळचं आता 7:45 वाजल्यात. नेमक्याच सणावानाला फक्त लोक गावाला येत असतात, तेव्हा म्हावरा फटाफट खपतं. आता पूर्ण गाव रिकामं परत जायल्यात, त्यामुळं आता परत आम्ही लांब सुका म्हावरा ऐकावला जाऊ. म्हणजे बऱ्याचशा गावातनं आता फिरावं लागलं मला.
त्यामुळे डायरेक्ट तळेगावला आलो. तळेगाव आम्हाला बराच लांब पडतं. तळेगावमधला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. ही कशी मस्त चिमण्याचा आवाज येते. इकडची कोंबरच आलो. सकाळी सकाळीच पाणी तापते. आजची आईली सुकाट घेऊ. ₹50 ह्या ना ह्यानं बोल तुम्ही द्या ₹50 आईला. ह्यानं ₹50 द्या आईला. भरपूर कोंबड्या मांजरे आहेत तिथं. आता झाडा पण मस्त लावल्यात. केळी दे का कसली जायल्यात भारी. कुठं आहे माकड? हा मांजूर आहे तो. ते का तळेगावमध्ये आहे ना आयुष्यमान आरोग्य मंदिर पण आहे, दवाखाना. आणि आंबावर आंब झालेलं दिसलं. बारीक बारीक कच्चा आंब झालेत. या रोडनी आम्ही येत आहोत इकडची. या साईडला गायमुख पनेली गाव आहे, बोरीचा माल वगैरे. हे काय दवाखाना आहे आता. आणि आता कदम कन्स्ट्रक्शन पण आहे. आमच्या येथे वीट, वाळू, खडी, ग्रीट, जांभा माती, डबर, शेणखत मिळेल. तसेच फार्म हाऊस घरे बांधून मिळतील. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमचं काम असेल तर इकडं कदा. आणि इकडंच एक किराणा दुकान आहे, जर नवीनच जायला. मस्त शॉप आहे. सकाळी सकाळी जेव्हा आईच्या सोबत येतं ना तेव्हा मस्त वाटतं फिरावला. आई तर आमची दिवसभर हावरा खपसपर्यंत फिरत असतं. आणि तवरा फिरावं लागलो ना मी तर माझं पाय पण दुखतात म्हणजे आईला आवरी सवय आहे. आणि तळेगाव एक नंबर गाव आहे, मस्त गाव आहे. घातना पण कसलंच भारी व्ह्यू दिसतंय. नारळीची झाडा, पाठीमागा धुका. आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज. हे बंगलो देखा किती मस्त लोकेशनवर आहे. आणि आता चुली बनवून भेटतात वाटतं. हे का बरेच चुली आहेत आता. आणि इकडं बनवायला पण घेतलेले आहेत माती वगैरे. किंवा तर नवीनच बनवायला म्हणजे बनवून तयार पण आहेत, सुकात ठेवल्यात. या घर आहे रोडलाच आहे. आरोग्य केंद्र तिकडं आहे, त्याच्या खालच्या बाजूलाच घर आहे. या मामा सुकाट घेऊन आलोय आईसोबत. 8ची एसटी आली. मी आहे ना गावात इकुरशी घुसलेलो, पूर्ण शेजार फिरत 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 तिकुरशी बाहेर निघालो आणि या रोडने आले. आणि 8ची एसटी कंची आहे ता साईता. इथे 5 मिनिटांनी लगेच एक दुसरी एसटी आली. तळेगाव उसर मानगाव. आता आहे ना 15 मिनिटांनी एसटी येत असतात. तळेगाव ता
माणगाव, साई, मुंबईला जाण्यासाठी एक दुपारचीच आहे वाटतं एस टी आय थिंक. मग इथून मुंबईला जायला किती वाजता आहे एस टी? 2ची आहे ना दुपारी? त्याच्यानंतर मग तुला ताल्यावर जायला लागतं. इंदापूरवरून भरपूर. अच्छा. तिकट नाही. गावठी मिरच्या काय? कुठून आलं काका? मांडवाच्या गावठी ते पेठ पनवेलवरून येतात. अच्छा. नाशिक मारून येतात. कशी देतात मिरच्या? मुंबईला गेलो का गावठी पाव 20 रुपये पाव, 80 रुपये किलो. गावठी मिरची आपली असते. तिला आम्ही माणगावला 20 किलो 70 रुपयांनी दिले. अच्छा. आता ही 14 झाली म्हणून थांबलाय, नाही तर मिरची झाली. काय काय आणले होते काय? तांबटी आणि शेंगा तांबाटी वांगी आहेत काय? वांगी ना वांगी मिळली ना, वांग्याला मरतीच जास्त आहे. ड्रायव्हर पण थांबले काय घ्यायला? ही कशी देता? ही 50ची अर्धा. आत्ताच 2 एसट्या येऊन गेल्या, ही 3री एसटी. ही पनेरीला जाईल. पनेरी लगेच पनेरीतून फिरून येईल. 5-5 मिनिटांनी एसट्या येत आहेत. तर आता आम्ही आलो बेलघर गावात आणि या बेलघर गावातील श्री विठोबा रखुमाई मंदिर, मस्त मंदिर आहे. सकाळच दर्शन घेऊया. पुजारी पण आल्यात वाटतं. देवळात टाळ का किती आहेत? तर आता आम्ही आल्या वानस्ते गावात, कारण बेलघरा काही जास्त खपला नाही. लगेच आलो वानस्ते गावात. वानस्ते गावात येऊन या घरात भाकरी खावायला बसलेलो. मस्तपैकी बुर्जी आणि भाकरी आणलेली आणि तिथं मावशीने पाणी आणून दिला आणि मावरा पण खावा भेटला. गोड्या पाण्याचं खरबं बारका होता, मस्त लागला. सो सकाळचं नाश्तो पण झाला आहे. आणि एक बारकुसो आंबो भेटलाय. या आंबावरशी पडलेलो खालती. आंबावर भरपूरचा आंबा यायला तिथे का दिसतात काय तुम्हाला? रिक्षा चालला वाटत ताल्याला. अर्धा किलो हो. वागत्या नाही खायला पिल्ला काय ऐकणार आहेत कोंबड्यांचे? हे 50 दिलं. ते 100 आहे. 150 झाला. त्यांचा कुठला माहेर? नानवली, जवळचे आहे. आईसाठी चाय आणि बटर.
चिंबूल पण डोक्यावरच. इकडं कोंबड्या सुकटीवर झुजून पडल्यात. सुकाट खावायची जाम आवड नाही कोंबड्यांना. आणि आता आम्ही आल्यावर खैराट गावात. मंदिराला आता नवीनच घुमोट बांधलंय. बहुतेक काम झालेलं दिसतंय. पेंटिंग मारल्यावर मस्त दिसतंय. खैराट गावात आल्यावर मस्तच आवाज आहे त्याचा. बरोबर आहे, चांगला. हो, सुपारी द्या ना. मला एक दिवस हातला दे. चल बाबा. आणि आता आम्ही आल्यावर खैराट गावात. खैराट गावचा होल्यावरचा पटांगण. तांदूळ आणि पापड सुकतायत. तिकडे पापड लाटायला घेतलं वाटतं. आणि आता आम्ही आलो पाचघर गावात. पाचघर गावचा मस्त बस स्थानक. काय आता एस.टी. येईल काय बा 11:30ची. हा, त्याला एस.टी. आहे काय? भानंगता 11:30ची एस.टी. पांढरी परी. आपण तला तालुक्यांचं सगळं गाव फिरतो. तलात जाणारी मंडळी भरपूर भेटते. छोट्या छोट्या गावात जास्त आहे ना दुकानं नसतात, बाजारपेठ नसतं. त्यामुळे असा एखाद्या जवळपासच्या शहरात जावं लागतं. तर या गावानं सगळं आहे ना तला मार्केट जवळ आहे. त्यामुळे तल्यात जाणारी मंडळी जास्त असतं. आणि आपल्या लाल परीनेच प्रवास करणार जास्तीत जास्त. आता आल्यावर अडनाले गावात. अडनाले गावचा श्री गणेश मंदिर. चला आल्यासारखं दर्शन बाहेरशीच घेऊया. आणि आता आल्यावर भानंग गावात. भानंग गावचा बस स्थानक. 1 वाजलो 1 दुपारचं 1 राहिले. आता घमेलभर फक्त रेल आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? बघ्या संपल्या वाटतं ना. बघ्या होत्या. गाडी पुढे जाते. हा 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 हो.
आणि या भानंग गावांचा श्री राधाकृष्ण मंदिर. पताका कसलेच वाजतात हवेनी. आता आल्यावर भानंग कोंडावर. भानंग कोंड भरपूर माणसं दिसतात इथे. गौलवाडींचा श्री हनुमान मंदिर. गौलवाडीत पण आलतो. कोणी घेतला का नाही? पाव किलो फक्त. आणि आता कधी जायचं? घरा फायनली जायलंय विकून. एवढं सगळं गाव आम्ही फिरलं आहे. ते कसं 2:15 वाजा व्हायला. अशा प्रकारे 2:45 वाजता आम्ही पोचलो आमच्या गावात. 3 वाजता पोहोचलो तरी सामान उतारता बा आम्ही. सांग का दुकानाचं सामान आले. दुकानाचं सामान उतार. तू घे. मीच घेत होतो तर उलटा सुलटा फिरला जा वावाचा. मीच घेतलेला. घरा आल्यावर मस्तपैकी व्ह्यू आणि जेवायला कामेरा, भाकरी आणि बोईटांचा कांजी. या जेवायला